शेतकरी मित्रांनो, आभाळामध्ये कलिंगड पिकाची आपण कशा प्रकारे काळजी घ्यावी? कारण सध्यास अजून 3 ते 4 दिवसापर्यंत हे आभाळाचं वातावरण राहणार असं हवामान तज्ज्ञ हे सांगत आहेत. तर कलिंगड पिकाला आभाळ हे खूप धोकादायक असते. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण 10 दिवसा अगोदरचा विचार केला तर विल्टिंगची समस्या वाढताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि आता अचानक तापमान गरम, आता अचानक आभाळामुळे थंड, म्हणजेच काय की आपली वेली ह्या ट्रेसमध्ये जाऊ शकतं. तर आभाळाचं वातावरण असताना कलिंगड पिकाची काळजी कशा प्रकारे घ्यावी याबद्दलची माहिती सांगतो. सगळ्यात प्रथम बघा, आपल्याला आपल्या कलिंगड पिकामध्ये सेटिंगमध्ये जर आपला कलिंगड प्लॉट असेल तर अशा याच्यामध्ये आपल्याला अशी कीटकनाशक वापरायची, अशी बुरशीनाशक वापरायची जे मधमाशीला हानिकारक होणार नाही. जसं की एक्सपोनस आहे, जबरदस्त आहे, तुमचा याच्यामध्ये थ्रिप्स अळी कव्हर होणार. उलाल्ला, मावा तुडतुडा फुलकिडा, हे मावा तुडतुडा पांढरी माशी याच्यामध्ये कव्हर होणार. याच्यामध्ये एक बुरशीनाशक जसं की ॲमिस्टार टॉपमध्ये तुमचा करपा नियंत्रित होईल, त्यानंतर डावणी नियंत्रित होईल, भुरी नियंत्रित होईल. एकंदरीत आपल्या याच्यावरती पानावर ठिपके जरी पडले असेल अल्टरनेलियाचे, ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर होईल. म्हणजेच काय, तुमची बुरशी पण कव्हर झाली, अळी पण कव्हर झाली, थ्रिप्स पण कव्हर झाला, मावा तुडतुडा आणि पांढरी माशी सुद्धा याच्यामध्ये कव्हर ही झाली. याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे सिलिकॉन पावडर. कोणत्याही कंपनीचं वापरा, 25 ग्राम 15 लिटर पाण्यासाठी. यामुळे काय होईल, ती सिलिकॉन वापरल्यामुळे आपल्या वनस्पतीवर किंवा कलिंगड पिकावर आलेला अजैविक ट्रेस हा येथे कमी करेल. त्याचप्रमाणे तुमचा प्लॉट सेटिंगमध्ये असताना मधमाशी आपल्या शेतामधून जाईल असे कुठलेही उग्र वासाचे कीटकनाशक वापरू नका. ड्रीपमधून काय वापरायचं, अप्लिकेशन काय करायची, फुलं जास्त निघण्यासाठी कोणतं अप्लिकेशन वापरायचं, याची संपूर्ण माहिती आपण आपल्या ग्रुपवरती हे देत असतो. कमेंटमध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे, तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. इतर माहितीसाठी माझा नंबर सुद्धा देत आहे, संपर्क नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारत चला, तुमचे उत्तर आपण घेऊन एक नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहा.